सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। पाटील यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे। भाजप एकीकडे युतीबाबत बोलते तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते, अशी सूचक टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केली आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील। भाजप 100 जागा लढेल तिथे आम्ही आमच्या ताकदीनुसार 50 जागा तरी लढूच, पण असे करू नका, यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडली आहे। युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल, ते मरून जातील, त्यामुळे भाजपाने कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी। लोकसभा विधानसभेला कार्यकर्ता काम करतो, त्यामुळे 2-4 जागा इकडे तिकडे करा, पण कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी हीच निवडणूक असते, असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे। लोक आता हुशार झाले आहेत। पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं, पण सलग 3-4 वेळा निवडून येणारा नेता खरा असतो। शिवसेनेचं नुकसान संजय राऊत या एकट्या माणसामुळे झालं, अशी टीकाही त्यांनी यावेळी राऊतांवर केली।